जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे इज 20th नोव्हेंबर 2024. आज महाराष्ट्र विधानसभेचे वोटिंग्स संपलेले आहेत. 23rd नोव्हेंबरला रिझल्ट आहे. सो आज वोट करून सगळ्यांनी आपलं कर्तव्य निभावलं असेल अशी आशा बाळगतो. लोकशाहीचा उत्सव हा सर्वांनी साजरा केला असेल अशी आशा बाळगतो. चला तर फ्रेंड्स, आपण आपल्या मार्केटकडे पुन्हा एकदा वळूया आणि समजून घेऊया की मार्केटमध्ये उद्या म्हणजेच 21 नोव्हेंबर थर्सडे निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी कसं ट्रेंड असू शकतं. मार्केट अपसाईड जाऊ शकतं, डाऊनसाईड की साईडवेज असू शकतं. सो त्यासाठी फ्रेंड्स, सर्वात पहिलं जाणून घेऊया की गिफ्ट निफ्टी अप आहे की डाऊन आहे. सो आपल्याला मार्केटचं इंडिकेशन कळू शकतं, मार्केटचा मूड कळू शकतो. सो फ्रेंड्स, आपल्याला इथे दिसत आहे की गिफ्ट निफ्टी 41 पॉईंट्स डाऊन आहे. आणि युरोपियन मार्केट्स फुटसी माइल्ड पॉझिटिव्हिटी आहे 0.5%. बाकी कॅक असेल माइल्ड पॉझिटिव्हिटी. बाकी रशियन मार्केट असेल मॉइक्स, डॅक्स असेल, जर्मन मार्केट निगेटिव्हिटी. सो युरोपियन मार्केट्समध्ये आपल्याला मिक्स्ड क्यूज दिसत आहेत फ्रेंड्स. आणि डाव जोन्स जर आपण पाहिलं तर डाव जोन्समध्ये लास्ट वर्किंग डेला 55 पॉईंट्स डाव जोन्स डाऊन होतं. सो फ्रेंड्स, वन सेकंड, येस, करंट नव्हतं ते फ्रेंड्स, 55 पॉईंट्स. ओके, येस, एक्झॅक्टली. सो हे झालं ग्लोबल मार्केट्स. आता आपण वळूयात आपलं निफ्टी, बँक निफ्टी ह्यांच्या डेली चार्ट पॅटर्नवरती आणि समजून घेऊयात की मार्केटमध्ये उद्या प्री मार्केट आणि पोस्ट मार्केट ॲनालिसिस कसं असू शकतं. आणि त्यासाठी आपण सगळ्यात पहिलं जाणून घेऊया फ्रेंड्स की रशिया युक्रेन वॉर ह्याच्यामध्ये सध्या लेटेस्ट न्यूज काय सुरू आहेत. कारण रशिया युक्रेन ह्या वॉरमुळे भरपूर ट्रबल सुरू आहे. सायमल्टेनियसली आपण हे पण जाणून घेऊया फ्रेंड्स, ट्रम्पनॉमिक्स. सो ट्रम्पनॉमिक्स हा एक नवीन चॅप्टर ओपन झालेला आहे वर्ल्ड इकॉनॉमिक्समध्ये. ठीक आहे. सो ट्रम्पनॉमिक्स मीन्स ट्रम्प जेव्हापासून प्रेसिडेंट म्हणून न्यूली इलेक्ट झालेले आहेत, US च्या प्रेसिडेंट सीटवरती ते बसणार आहेत. सो त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे, त्यांचं एक बेसिकली त्यांच्या इलेक्शन्सच्या वेळी पण त्यांचा एक नारा होता आणि ते त्यांचं नेहमीचं एक स्लोगन आहे की मेक अमेरिका ग्रेट अगेन. ठीक आहे. सो ट्रम्प यांचा राष्ट्रवाद जो आहे तो जगजाहीर आहे आणि त्यांना त्यांचं म्हणजे US ची त्यांच्या देशाशी खूप प्रेम आहे आणि ते भरपूर ॲग्रेसिव्हपणे त्या गोष्टी इम्प्लिमेंट करतात. आणि बेसिकली ते स्वतः, जसं मी नेहमी सांगतो की ते स्वतः बिझनेस माइंडेड आहे, स्वतः बिझनेस पर्सन राहिलेले आहेत. सो त्यांचे जे पॉलिसीज असतात त्या एकदम ॲग्रेसिव्ह असतात. ठीक आहे. सो त्यांना त्यांचं डॉलर स्ट्रॉंग करायचं आहे. वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये त्यांना USला अगेन ऑलरेडी टॉपवरतीच आहेत, बट त्यांना अजून टॉपवरती न्यायचं आहे. सो त्यासाठी ते चायनाला, सगळ्यात मेन त्यांचं ट्रेड वॉरमध्ये असणार आहे चायनाला ह्या सगळ्या गोष्टींचा भरपूर इम्पॅक्ट पडणार आहे. आणि चायनावरती ती ऑलमोस्ट 60% टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. आणि इतर देश जसे आपल्यासारखे एमर्जिंग इकॉनॉमीज आहेत, त्याच्यामध्ये इंडिया असेल तर इंडियामध्ये 10 to 20% इंडिया आणि ऑब्वियसली अदर कंट्रीज ऑफ द वर्ल्ड ह्या सगळ्यांना 10 to 20% टॅरिफ लागणार आहे. कारण मेन ट्रम्पचं मोटो आहे की त्यांना त्यांच्या ओन कंट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त वाढवायचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आहे. सो अगेन, आणि इंडिया आपल्या इथे त्या गोष्टीचा एक मेजर इम्पॅक्ट म्हणजे आपल्या ओव्हरऑल मार्केटवरती तर पडतोच आहे आणि एक आपल्या निफ्टीच्या स्ट्रॉंग कंटेंडरवरती, म्हणजे जो स्टॉक निफ्टीला 14% होल्ड करतो त्या स्टॉकवरती एक त्याचा इम्पॅक्ट पडत आहे. तो स्टॉक आहे रिलायन्स. ठीक आहे. कारण की स्टारलिंक
ही जी कंपनी आहे इलॉन मस्क यांची, आणि इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं जे रिलेशन आहे, को रिलेशन आहे, हे जगजाहीर आहे. सो स्टारलिंक इंडियामध्ये लॉन्च करायची प्लॅनिंग सुरू आहेत. सो इंडियामधल्या ज्या लिडिंग कंपनीज आहेत, ठीक आहे, नेटवर्क कंपनीज, ज्याच्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की जिओ लीड करत आहे, सेकंड नंबरला भारती एअरटेल आहे, आणि वोडाफोन आयडिया आहे, थोडंसं जगतं आहे अजून. सो रिलायन्सला त्या गोष्टीचा मेजर इम्पॅक्ट होणार आहे. सो अशा पद्धतीने निफ्टीला आणि निफ्टीमुळे ओव्हरऑल आपल्या मार्केटला त्या गोष्टींचा इम्पॅक्ट होणार आहे. सो ही जी काही गोष्टी आहेत ह्या सध्या आपल्या निफ्टीवरती आणि ओव्हरऑल आपल्या इंडियन स्टॉक मार्केटवरती म्हणजे काळ्या ढगांसारखे आलेले आहेत, घेरलेलं आहे. सो त्यातल्या त्यात रशिया युक्रेनचं एक वेगळा सिनारिओ सुरू आहे. जसे बघा, आता तुम्ही इथे बघू शकत असाल, फर्स्ट न्यूजमध्ये इथे क्लिअर कट लिहिलेलं आहे की युक्रेन फायर्स UK मेड स्टॉर्म शॅडो मिसाईल्स ॲट टार्गेट्स इनसाइड रशिया फॉर फर्स्ट टाईम. ठीक आहे, ही न्यूज आहे 44 minutes ॲगो, जस्ट नॉट इवन अ हावर हॅज पास्ट. आणि 9 hours अगो एक अशी न्यूज आली होती की न्यूक्लिअर थ्रेट इन रशिया युक्रेन वॉर. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मार्केटला इम्पॅक्ट करतात, आणि मार्केटला एक छोटीशी न्यूज पण पुरेशी असते पडण्यासाठी. इथे तर ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या न्यूज सध्या सुरू आहेत. सो बघूया कसं होतं आहे. डॉलर स्ट्रॉंग होणार आहे ऑब्व्हियसली, म्हणजेच डॉलर स्ट्रॉंग म्हणजे रुपी वीक होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा काय इम्पॅक्ट होणार आहे, रशिया युक्रेन वॉरमुळे क्रूड ऑइलचा परत भडका होणार आहे. सो लेट्स सी. आधीच आपल्या इकडे आपले IGL, MGL ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये भडका पेटलेलाच आहे, आपण बघतोच आहे. ठीक आहे फ्रेंड्स, आता आपण आपल्या बेसिक ॲनालिसिसवरती येऊया. उद्यासाठी मार्केट आपल्याला निफ्टी, फर्स्ट आपण निफ्टीपासून सुरुवात करूया की निफ्टीचा चार्ट कसा असेल. हा डेली आहे, आपण पहिलं 15 minutes टाईम फ्रेमवरती बघूया फ्रेंड्स. सो ज्या आपल्या बेसिक लेवल्स आहेत, ज्या आपल्याला ट्रेडसाठी उपयोगी ठरतात, त्या पहिले बघूया. कारण की मार्केट, वर्ल्ड इकॉनॉमी आणि वर्ल्ड मार्केट हे खूप वाईड आहे एक्सप्लेन करण्यासाठी. आपण आपलं ट्रेडचं बघूया, कारण आपल्याला तर मोमेंटम जिथे क्रिएट होत असेल, प्राईज ॲक्शन जिथे बनत असेल, आपल्याला तिथेच ट्रेड घ्यायची आहे. फार प्रेडिक्शन्स करत बसायचे नाहीत. हा आपला बेसिक थीम आहे, आपली बेसिक आपलं एक स्लोगन आहे की फार प्रेडिक्शन करत बसायचं नाही, कारण मार्केट रिटेलर्स जिथे प्रेडिक्ट करतं, मार्केट त्याच्या अपोजिट रिॲक्ट करतं. ठीक आहे. सो फ्रेंड्स, इथे तुम्ही परवा म्हणजे कालच्या 19 ऑक्टोबरच्या ट्रेडिंग सेशनला तर बघितलंच असेल की मी ओढून सांगत होतो. इवन टेलिग्रामला पण मी अपडेट केलं होतं की जे डोळ्यांना दिसतं आहे मार्केट बुलिश आहे, पण तसं नाही आहे. मार्केट शेवटी खाली झालं, कोसळलं इनफॅक्ट शेवटच्या 1 ते 1.5 तासामध्ये, आणि क्विक एकदम फास्ट कोसळलं. आपण एक ट्रेडही घेतला होता, पण जो हाय रिस्की ट्रेड होता म्हणून टेलिग्रामला शेअर केला नव्हता. बट अगेन त्याचं मी स्क्रीनशॉट काढून काय ट्रेड घेतला होता तो मी शेअर केला होता. असो. सो फ्रेंड्स, निफ्टीमध्ये मला लेवल्स दिसत आहेत. आपण इथे ॲनालिसिस करू शकतो, आणि म्हणजे हे ट्रेड किंवा हे जे आपण शेअर करतो आहे हे कोणतेही बाय सेलचं रेकमेंडेशन नाही आहे. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट करा, त्यांची सहमती घ्या, त्यांचं मत घ्या, स्वतःचं ॲनालिसिस करा, स्वतः स्टडी करा, आणि त्यानंतर ह्या गोष्टींचा एक म्हणजे तुम्ही एक हेल्प घेऊ शकता. ठीक आहे, कारण की हे कोणत्याही प्रकारचे रेकमेंडेशन्स नाही आहेत. सो फ्रेंड्स, मी ती तुम्हाला ना नेहमीप्रमाणे ट्रेंड लाईन ड्रॉ करून दाखवतो की सपोर्ट कुठे असू शकतो, आणि आपला येस 1 सेकंड. येस. सो फ्रेंड्स, 23,345 ही जी लेवल असणार आहे ही आपली फर्स्ट सपोर्ट लेवल असणार आहे. उद्या जसं मार्केट ॲज ऑफ नाव इंडिकेट करते, आपण गॅपडाऊनचे एक्सपेक्टेशन्स करून चाललेलो आहोत. गॅपडाऊनच होईल बहुतेक,
परवाच्या मार्केटमध्ये म्हणजे कालच्या मार्केटमध्ये पण जाता जाता मी सांगितलं होतं की ओव्हरऑल मार्केट गॅप डाऊनमध्येच ओपन होईल नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला ऑब्व्हियसली. तर जर 23,345 ही जर का लेवल क्रॉस झाली तर त्याच्यानंतर डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप येतो. ते पण मी तुम्हाला ट्रेंड लाईनने ड्रॉ करून दाखवतो फ्रेंड्स. 23 येस इथेच आहे. 23,2 म्हणजेच येस एक्झॅक्ट फिगर्स भेटत नाहीत त्याच्यामुळे मी इथे मी ड्रॉ करून दाखवतो, पण ते तुम्हाला ऑडिओमध्ये समजून येईल. सो हा जो इथे फ्रेंड्स तुम्ही इथे बघताय, हा जो गॅप आहे हा जर कवर करून निफ्टी खाली गेली तर मग अजून एक मेजर फॉल इथे येऊ शकतो. ओके फ्रेंड्स. सो डाऊन साईडला आपला फर्स्ट सपोर्ट आहे 23,345 आणि त्यानंतर 23,232. ठीक आहे, 23,232. सो आपण हे असं का हे करतो, हे ट्रेंड लाईन आणि हे असंच राहू द्या 15 मिनिट्सवरती. आता मी तुम्हाला हावरलीवरती घेऊन येतो. सो हावरलीवरती जर तुम्ही बघत असाल फ्रेंड्स, थोडंसं शॉर्ट करून दाखवतो. हावरलीवरती पण त्या लेवल्स दिसणार नाहीत, बट म्हणजे ज्या 15 मिनिट्सवरती दिसत होत्या कॅन्डल्स तेवढ्याच दिसत आहेत. सो आपण डेलीवरती बघूया. ओके, सो डेलीवरती पण असं दिसतंय. ओव्हरऑल मार्केटमध्ये विकनेस आहे. तुम्ही बघत असाल 5वा दिवस झाला की मार्केट रेड कॅन्डल्स बनवत चाललंय. 2 बिग बार रेड कॅन्डल्स बनवल्यात, त्यानंतर एक शॅडो वीक्स असलेले लॉंग वीक्स असलेले कॅन्डल्स बनवली, त्यानंतर परत एक कॅन्डल बनवली डीप रेड कॅन्डल, आणि परत कालची लॉंग वीक्स असलेली कॅन्डल बनवलेली आहे, विच इज शोईंग क्लिअर कट वीकनेस इन द मार्केट. सो फ्रेंड्स आपण 15 मिनिट्स टाईम फ्रेमवरती पुन्हा एकदा जाऊया, मी तिथे तुम्हाला दाखवतो. सो ही जी लेवल सांगितली होती, फर्स्ट सपोर्ट आहे 23,345 आणि सेकंड आहे 23,232, 23,232. आणि अपसाईडला जर तुम्ही रेजिस्टन्स बघाल फ्रेंड्स, तर रेजिस्टन्स आहे इथेच 23,567. ओके फ्रेंड्स, हा अपसाईडला रेजिस्टन्स आहे. जर इथे क्रॉस केलं आणि मार्केट सस्टेन केलं त्याच्यावरती फॉर ॲटलिस्ट 1 to 2 कॅन्डल्स, तर त्याच्यानंतर मार्केट अपसाईडला जाऊ शकतं, बट ज्याचे चान्सेस मला तरी फार ॲज ऑफ नाव कमी वाटत आहेत. सो फ्रेंड्स बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये पण हे कसं एकदम हे जे दिसतं आहे, हे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कसं पर्टिक्युलर दिसलं ना, एकदम हेअरबँडसारखं उलटा यू. ठीक आहे उलटा यू दिसत आहे. सो ठीक आहे फ्रेंड्स, बघूया आपण. पहिलं याला मी डिलीट करतो. ओके. सो तुम्हाला ट्रेंड लाईनने इथे मी ड्रॉ करून दाखवतो, सो कळायला जास्त इझी होतं फ्रेंड्स. ओके, सो 50,000 1 सेकंड 50,000 बँक निफ्टीमध्ये 50,333 ही जी लेवल आहे, कारण तिथे मल्टिपल टाइम्स याच्यापूर्वी पण बँक निफ्टी येऊन थांबलेली आहे. ही जी ट्रेंड लाईन मी दाखवतोय तिथे हे बघा, इथे तुम्हाला मल्टिपल टाइम्स इथे तुम्हाला बँक निफ्टीने येऊन तिथे त्या लेवलला टच केलं होतं. सो 50,333 दिस इज गोइंग टू बी अ स्ट्रॉंग सपोर्ट. ठीक आहे, आणि पण जर याच्याही खाली जर बँक निफ्टी कोसळली, हा सपोर्टही ब्रेक केला, तर मग नेक्स्ट सपोर्ट आहे डायरेक्ट जो लास्ट टाइम सांगितला होता 49,849 सरळ बघणार त्यानंतर बँक निफ्टी ॲज पर माय ओपिनियन. हे माझं फक्त ओपिनियन आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतो, दिस इज नॉट एनी काइंड ऑफ रेकमेंडेशन ऑर समथिंग.
ओके. सो 49,849 ॲक्च्युली कर्सर प्रमाणे ना एक्झॅक्ट फिगर्स याच्यामध्ये मॅच होत नाहीत, बट तरी पण तुम्ही ऑडिओच्या दरम्यान म्हणजे मी जे बोलतोय त्याच्याने तुम्ही फिगर्स लक्षात ठेवा. ठीक आहे. सो 50,333 ही फर्स्ट लेवल आहे आणि जिथे बँक निफ्टीची क्लोजिंग झाली आहे तिकडनं जर आपण उद्याच्या दिवसाला गॅप डाऊन एक्सपेक्ट करत आहोत ॲज पर इंडिकेशन्स ग्लोबल मार्केट्स आणि आपले गिफ्ट निफ्टीच्या प्रमाणे, तर मला असं वाटतं 50,333च्या आसपास किंवा त्याच्या खालीच बँक निफ्टीनी ओपन झालं पाहिजे. आणि तिथे तसं जर का झालं तर मग त्यानंतर हा जो एरिया आहे हा बँक निफ्टीला क्रॉस करायला लागेल. ठीक आहे सर. सो आणि तो जर का क्रॉस केला बँक निफ्टीने तर नेक्स्ट सपोर्ट आहे 49,849 विच इज अ मिरर फिगर अगेन, जो लास्ट टाईमचा सपोर्ट होता जिथे येऊन बाउन्स बॅक केलं होतं. ठीक आहे. आणि अपसाईडला बँक निफ्टीला रेजिस्टन्स आहे 50. येस, एक्झॅक्ट फिगर आला होता, थोडासा मिस झाला. येस, 50,678. ओके फ्रेंड्स. येस, ही लेवल आहे. ठीक आहे. कारण हीच लेवल जर तुम्ही पुढे मॅच केलीत फ्रेंड्स तर तुम्हाला इथे दिसेल की हे बघा. येस, इथे बँक निफ्टीने मल्टिपल टाइम्स सपोर्ट घेतला होता आणि त्यानंतर बँक निफ्टी जी आहे त्या रेंजला थांबलीच नाही. म्हणजे एकतर मग कुठेतरी बँक निफ्टी इथे खाली ट्रेड करत होती अशी, अदरवाईज मग इथे वरती ट्रेड करत होती. ठीक आहे. सो अपसाईडला रेजिस्टन्स आहे 50,678, डाऊन साईडला आहे 50,333, 345 और 333 आणि त्यानंतर अल्टिमेट सपोर्ट येतो 49,000 डायरेक्ट 849. सो फ्रेंड्स, असा उद्याच्या दिवसाचा ॲनालिसिस असू शकतो. आणि हां, वन सेकंड, लेट मी शो यू चार्ट ऑफ रिलायन्स. ठीक आहे. हां बघा रिलायन्समध्ये काय हा फॉल आहे. ठीक आहे. शेवटच्या 1-1.5 तासात रिलायन्समध्ये हे कसा फॉल झालेला आहे बघा. आता जर तुम्ही इथे बघाल ही वन सेकंड, मी तुम्हाला कर्सरने दाखवतो. ठीक आहे. ही 19 नोव्हेंबरला ही फर्स्ट कॅन्डल होती रिलायन्सची विच वॉज ग्रीन बिग बार कॅन्डल. ठीक आहे. त्यानंतर व्यवस्थित असं इथे कन्सॉलिडेट केलं. ठीक आहे. ॲक्च्युली हा फ्लॅग पॅटर्न आहे. ठीक आहे. फर्स्ट ग्रीन कॅन्डल, त्यानंतर फ्लॅग पॅटर्न बनवला आणि त्यानंतर मार्केटमध्ये रिलायन्सचा स्टॉक डाऊन 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 लोअर लो लोअर लो लोअर लो मारत गेला. हा रिव्हर्स फ्लॅग पॅटर्न आहे, याला रिव्हर्स फ्लॅग पॅटर्न म्हणतात. सो जर ज्या स्टॉकची 14% वेटेज असेल निफ्टीमध्ये, तो जर शेवटच्या 1-1.5 तासात असा कोसळत असेल तर ऑब्व्हियसली निफ्टी, बँक निफ्टी आणि आपलं ओव्हरऑल स्टॉक मार्केट हे पडणार आहे. आणि मी आधीपासून तुम्ही मागचे सर्व व्हिडिओज तुम्ही रिलेट करून बघा, एक व्हिडिओज बघा, व्हिडिओ टू व्हिडिओ लिंक करून बघा. मी नेहमी सांगत होतो की आपलं मार्केट ओव्हरव्हॅल्यूड आहे. राईट प्राइसिंगला आल्यानंतरच बाईंग सुरू होईल. ऑलरेडी 200 डेमा टच केलेला आहे मार्केटने. सो लेट्स सी उद्या कसं होतं आहे मार्केट. परत एकदा सांगतो की आपण फार काही प्रेडिक्ट करत बसायचं नाही. जिकडे मार्केट मुवमेंट घेणार असेल, जिकडे प्राइस ॲक्शन क्रिएट होणार असेल, आपण तिकडे ट्रेड घ्यायचं आणि आपले प्रॉपर असेल आणि प्रॉपर टार्गेट सेट करून आपलं ट्रेड करत राहायचं. ठीक आहे फ्रेंड्स. सो 200 डेमाचा मी इथे उल्लेख केला होता. सो 200 डेमा काय असतो, त्याचा फुल फॉर्म काय आहे, कसं काढायचं, कसं शिकता येईल, ह्या सगळ्या गोष्टींचा जर का तुम्हाला नॉलेज हवं असेल तर प्लीज 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 कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमचे डाऊट्स विचारा, क्वेरीज विचारा. तुमचे डाऊट्स आणि क्वेरीजला उत्तर देण्यासाठी आम्हाला नक्कीच आवडेल. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असल्यास इथून मागचे सुद्धा, हा सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून काहीही गेन होत असेल, काही प्रॉफिट होत असेल, काही थोडंफार नॉलेजमध्ये भर पडत असेल, 0.5%, 1%, तर प्लीज प्लीज कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. ठीक आहे. सो फ्रेंड्स, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.